तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो। तर आज संध्याकाळी आपण एक आगळा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, ते बी कासरा जुन्या साड्यापासून। तर चला पाहूया। तर अशा प्रकारे आपण वाड्यावर आलेलो आहे मित्रांनो मेंढरे घेऊन, आणि त्या जुन्या साड्या आहेत। तर त्या जुन्या साड्यापासून आपण घरगुती वापरण्यासाठी कासर बनवणार आहे बरं का। दुवर्या म्हणजे शेळ्यासाठी, मेंढरासाठी, जे काय आपल्याला घोड्यासाठी जे काय म्हणजे दुरी कशाला लागत नाही, प्रत्येक गोष्टी दुरी लागते। तर आमची बनवली, तर चला पाहूया। ती मामांनी शेळ्याला दावून बनवली आणि ह्या त्याच्या लुगड्याची किनार होती, त्याच्या बारकांल्या शेळ्या बांधायला केली। बर काने म्हणतात, कोण म्हणतात दाव। बर ठीक आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे जुन्या साड्यांची एक दोरी तयार केली आमच्या बाबांनी बर का। तर अशा प्रकारे आपण शेळ्यासाठी, शेळ्या बांधण्यासाठी ह्याची पूर्ण दावण तयार केली। तर चला कशी बनवते ती तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो ह्या ठिकाणी चाललंय बघा दोऱ्या वळायचं। तर जी माऊली आली इथं दिसते तुम्हाला, ही माऊली ती आपल्या ज्या शेतात बसलोय ना आपण, त्या शेतवाली म्हणजे त्या क्षेत्राची मालकीण आहे बर का। तर त्यांच्याशी आपण थोडस बोलूया। मावशी, तुम्हाला काय वाटतंय वाड्यावर आल्याबद्दल? काय नाही, खूप छान वाटतंय। आमच्या रानात मेंढरे येऊन बसलेत, इथं टमाटे आहेत आमच्या रानात आणि टमाटे खायला हे मावशी दावे वळत्यात। कला आहे यांच्या अंगात चांगली आणि बघून खूप छान वाटतंय इथं। आणि मी इथं बघायसाठी आले म्हणून मला करमत आहे इथं चांगलं। बारकं बाळ आहे, एक छोटस, एक बुड्डी आहे म्हातारी, त्याच्यामुळे खूप आनंद वाटला मला इथं येऊन। भारी वाटतंय म्हणायचं? भारी वाटतंय। ओके ओके, धन्यवाद बरं का मावशी। तर अशा प्रकारे त्या मावशींनी त्यांचं मत मांडलंय। तर खूप म्हणजे असं नाही का, धनगराच्या वाड्यावर इतकं भारी वाटतं मित्रांनो, कारण फ्रेश हवा, फ्रेश वातावरण, रोज ठिकाणचं म्हणजे रोज वेगळं वातावरण आमचं एकदम फ्रेश। तर अशा प्रकारे आमचे बाबा आता दोऱ्या वळणार आहेत। तर चला पाहूया दोऱ्या वळण्याचं पूर्णपणे प्रोसेस। तर एका साडीचे 2 तुकडे केलेत मधोमध। तर आता एका साईडला इथं लाकूड केलंय आणि लाकूड एकदम असं बांधायचं इथं, आणि त्या दुसऱ्या बी साईडला बांधायचं आणि त्याला गोल गोल पिळा घालायचा। तर कसा घालायचा पिळा हे बी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवण्याचा प्रयत्न करतोय। नाही, मला कसं वाटलं हेच असं अरे लय मोठा कासरा होईल, पण होऊ दे त्यांच्या मनाने। तर हा अशा प्रकारे एकदम सुंदर असा पिळा घातला मित्रांनो। चांगला टाईट मध्ये पिळा घालावा लागतो हे असा। आता टाईट मध्ये पिळा घातला की तर हे व्यवस्थित असं गुंडळून घ्यायचं बरं का। ही पूर्ण दोरी इकडं निम्मी दोरी गुंडळायची, आणि दुसरी गोष्ट बाबा निम्मी गुंडाळणार आहेत। तर हे पिळा घालायचा आणि शेरांना दोऱ्या करायच्या असं। तर अशा प्रकारे पिळा व्यवस्थित घातलाय, आणि बाबाने आता लगेच आता आपण म्हणजे सुरुवात केली मित्रांनो दोरी वळण्यासाठी बरं का। तर ही दोरीची तयारी आता होईलच पूर्ण, तोपर्यंत वहिनीने तिकडं दुसऱ्या दोरीची तयारी केली आहे। ह्याला काय झालं? काय झालं? तर बघा अशा प्रकारे दोरी वळायची प्रोसेस चालू आहे। तर चला पाहूया आपण तिथं जाऊन कशी दोरी वळती आणि कशी होती बरं का तयार। काय आहे बरं का, ही दोरी लुगडी टियारी कोटची असते छापीली, पोरींची 9 वारी। तेव्हा ती जुनी लुगडी झाली, बाबा ही लुगडी टाकून द्यायची। मग ही लुगडीचं काय आहे, अशी फाडायची मधोमध, आणि ह्याची दोरी आटून शेरडाला, घोड्या गावाला लागते बांधाय, बारकी कराड कुखरी, करडा कोखऱ्याला, आणि शेरडा बांधायच्या रातच्या शेळ्याला, दोऱ्या वळाच्या कान्या बनवायच्या म्हणते दावण।
आणि याचा आटायचं मस्त दोरी आपण घरगुतीच बनवतो. कलावा नाही आपल्या अंगात कला आहे ती अशी आटायची दोरी असं आहे. एका दोरी घ्यायची काय गरज पडत नाही. ही पुरी टेरिकोटची लुगडी असती तर मामा दोरी वळून दी तिथं लुगड्याची लुगडं फाटलेलं होतं. दोरी वळून दी तिथं मामाला आमचं कला करायचं घेत वळून शेण. हे जुन्या साडीचं आहे का नाही ह्या का अशी दोरी मस्त बांधायची घोडा बांधायचं कला आहे त्यांच्या अंगात. काय करायचं घेतली वळून शेण घोडं बांधायला होईल. शेळ्या बांधायच्या शेळ्या अशा प्रकारे दोरी वळून दिली या मग काय इकत घ्यायची नाही गरज पडत. कासरच तयार झालाय. हा कासरा साडीची दोरी लय नाही बार कडक झालाय ना. हा कडक झाला या चांगला आहे. कडक झाला म्हणजे वळायला वळला चांगला. त्याला चांगला पिळी बसलाय मस्त. तेवढं निघलं वय जास्त. हा तसं असतं ना आटण्यात जातं ना मी तर या अशा प्रकारे मित्रांनो दोरी आपली पूर्ण झालेली आहे. तर दोरी किती मोठी झाली हे तुम्हाला दावतो आता. इथं गाठ मारल्या बरं का. हे लाकडं सोडून घ्यायची आता बारक्या मेडक्या बनवायला लागतात पिळा घालायचा आणि आता ही सोडून घ्यायची गाठ बांधायची. झाला तयार कासरा. तयार कासरा झाला. दोरी आटली लाकडा मिळी आणि आपण असा एवढा मोठा कासरा तयार झाला. हो आता ह्याच कासऱ्याने वहिनीचं गोढं बांधायचं बरं का. बस आणि चाकू मोठा झाला राव. हो मग मोठं येते 9 वारी साडीचा. तर हे साडीचं जुन्या साडीचं आपलं लुगडं हे बनवलं कासरा. काय गुरुद्वार गाय बांधाय गावतं घरी हे कापतो तिळा घे की. तर इकडं दोरीची प्रोसेस चालली होती आणि तिकडं तांबाट्यातनं मेंढर फुगून अगदी वर तळावा आली बरं का मित्रांनो. तर हळूहळू अगदी मतानेच त्यांच्या मनाने फुगल्यानंतर येतील इकडं. तर येतील जाग्यावर बसतील वाघऱ्या करंड द्यायचं आणि आता कोकरी करड पाजायची. तर आता दोरीची प्रोसेस अशा प्रकारे तयार झाली या. तर आपण जाऊया आता आपल्या बिराडाव अनुसायाचं काय चाललंय ते पाहूया. तर आपण आलोय आता बिराडाव. अनुसाया काय करते रे. भाकरी टाकतोय. बर बर किती झाले भाकरी. तव्यातली धरून झाल्या ते 2 परातीतली 3 अजून एक टाकायची. कालवण काय करायचे काय तर करायला लागल. हा का. ह्याच्यात काय बघूले त्या दूध होय. तर सकाळचं दूध आहे आज संध्याकाळी दही बनवायचं या. इकडं मेंढर फुगून आली ते आपली. तर ही बारकी ताण आली कोकरी पाणी पिती मित्रांनो वगैरे अशा प्रकारे. तर ह्यांना पाणी पिऊन द्यायचं नसतं बरं का कमीत कमी 1 महिनाभर म्हणजे आपण मेंढरात संघ सोडेपर्यंत. तर काही असे छक छक हर हर. तर शेरडानी साबण खाल्ला होता. एक दात लावलाय थोडक्यात म्हणायचं. तर वाड्यात मेंढर आली तर आणि ह्या गाड्यांचं चालली दुसरी दोरी वळायचं मित्रांनो. तर मित्रांनो हे जे आपण कासरा बनवलेला आहे तर त्याचं हे जे पुढचं जे आहे का नाही गाठ मारलेलं आणि जे उरलेलं त्याच्यासाठी काय करायचं. आता इथं चूल पेटलेली हे उलगडून आहे म्हणून ह्याला जाळून घ्यायचं बरं का. हे अशा प्रकारे एकदम व्यवस्थित असं चिकटवायचं म्हणजे कसं होतं उलगडत नाही. गाठ निसाटली तरी. हा गाठ जरी निसाटली तरी अजिबात उलगडत नाही. हो का. ही अशी जरा गरम केली का नाही गाठ जरी निसाटली तरी अजिबात हे होत नाही. हो का. हे असं चिकटवून घ्यायचं बरं का. हे एकदम सुंदर असं चिकटवून घेतले. आता एक साईड आखे हात लावू नका त्याला. आता ही दुसरी साईड चिकटवून घ्यायची अशी जाळात धरायची. इकडं अनुबाईच्या भाकरी चालली तर आमची प्रोसेस चालली दोरीची. चांगलं जळून द्यायचं आणि त्यानंतर हो काय असं दगडाला हाताला भाजतं ना ते त्यामुळं दगडाने व्यवस्थित घासून घ्यायचं
आणि थोडंफार वरनं टेचलं तरी जमतं, पण त्याची काही गरज नाही. तर हो का, ही अशी आपली दोरी एकदम पूर्ण प्रोसेस झाली दोरीची. पूर्ण भाकर झाल्यात आता एवढी तर अनुसायाची बी भाकरी पूर्ण झाल्या मित्रांनो. आमची दोरीची प्रोसेस होस तर गरम झालं. काय आहे. तर हिची भाषा तुम्हाला मित्रांनो कळली का, एक दोन शब्द काय बोलली ती. तर विषय असा आहे, काल इथं भंगारवाला आला होता. तर ते म्हणजे मोठ्याने म्हणायचं बाबा भंगार बाटली. तिने ते लक्षात ठेवलंय. आणि हा कसं म्हणायचं बाई बा. तर आपल्या आक्कूबाईने इकडे इळा आणलाय आणि इळ्याने काय चिरते काका, काय चिरते, कांदा होय. आणि हाता बिता लागल्या इळा मग कसं काय होय काका, हाताला कांदा लागल्यावर कसं काय होईल होय. हाताला लागल नको, जा काकूचा इळा देऊन ये. काय कापती या, कशाला, काय बनवायचं या, काय बनवायचं या, रेसिपी बनवायची होय. काय बनवायचं या, कांदा होय. बर, आमच्या आक्कूबाई डाळ कांदा बनवणार आहे, एक रेसिपी डाळ कांद्याची. तर त्याच्या असं अशा प्रकारे कांदा चिरायचा चाललाय मित्रांनो बरं का तिचा. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचे बाबा आणि साथीला जोडीदार घेऊन दोरी बनवतात मित्रांनो. तर ही दोरीची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या दोरीपासून आपल्या घोड्यासाठी, दुसरी गोष्ट शेरडा करडासाठी, सगळ्यांसाठी, तानाल्या कोकऱ्यांसाठी ही दोरी आपण दावण बनवतो, कहाण्या बनवतो, ह्याच्यासाठी उपयोगी येते. तर कहाणी आपल्या दोरीची म्हणजे ह्या दोरीची कहाणी पूर्णपणे बांधताना ह्याचा सुद्धा सेपरेट तुम्हाला व्हिडिओ दावतो. तर हे दोरीची प्रोसेस कशी वाटली मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र नक्की विसरू नका मित्रांनो. एक कमेंट करा मित्रांनो. तर थांबतो इथं. धन्यवाद.